नमस्कार, क्राफ्टर प्रतू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मोत्यांची बॅग कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला फ्लावर्स बनवायचे आहेत मोत्यांचे। ते कसे बनवायचे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। आज आपण जी बॅग बनवत आहे ती बॅग नंबर 9 आहे। तर इथं पाहू शकता की मी ऑलरेडी इथं फ्लावर बनवलेलं आहे। अशा प्रकारचे आपल्याला 26 फ्लावर बनवून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपल्याला 6 mm चे व्हाईट मोती लागतील आणि ड्रॉप बीड्स तुम्हाला ज्या कलरचे घ्यायचे असतील ते तुम्ही घेऊ शकता। आणि इथं नीडल आहे, म्हणजे सुई जी हात शिलाईला वापरतो तीच आहे। 40 mm ची वायर आहे। आणि इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये मी पूर्ण पॅकेट घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 6 वायर येतात। जर पॅकेटमध्ये तुम्ही घेतला तर तुम्हाला हे कमी रेटमध्ये भेटून जातं। तर हे फ्लावर तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक आपल्याला ड्रॉप बीड घ्यायचा आहे आणि 3 व्हाईट बीड घ्यायचा आहे। जो फर्स्ट मी ड्रॉप बीड घेतला आहे तो सरळ घेतलेला आहे आणि आता जो मी ड्रॉप बीड घेत आहे त्याला उलटा करून त्या सुईमधून बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि जो फर्स्ट ड्रॉप बीड आपण घेतला होता त्याच्यातून आपल्याला धागा खेचून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला फ्लावर बनवायला सुरुवात करायची आहे। आता आपण जे पहिला व्हाईट बीड घातले होते आणि एक ड्रॉप बीड घातला होता त्याच्यामधून धागा खेचून घ्यायचा। इथं आपल्याला सरळ एक ड्रॉप बीड घालून घ्यायचा आहे आणि 3 व्हाईट बीड घालून आता जो ड्रॉप बीड आपण घातला होता त्याच्यातून तो धागा खेचून बाहेर घ्यायचा आहे। म्हणजे आधीचा जो ड्रॉप बीड होता आता घालायच्या आधी त्याच्यातून तो धागा खेचून घ्यायचा आणि ह्या साईडच्या ड्रॉप बीडमधून तो धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। इथं आपल्याला 3 व्हाईट बीड घ्यायचे आहेत आणि एक ड्रॉप बीड उलटा करून घ्यायचा आहे। आणि सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करत पूर्ण फ्लावर बनवून घ्यायचा आहे। एका फ्लावरमध्ये आपल्याला 6 ड्रॉप बीड वापरायचे आहेत। इथं पाहू शकता तुम्ही मी 4 ऑलरेडी ड्रॉप बीड्स वापरलेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला पुढील फ्लावर बनवून घ्यायचा आहे। एक ड्रॉप बीड आणि 3 व्हाईट बीड आणि जो आधी आपण ड्रॉप बीड घेतलेला असतो त्याच्यातून धागा बाहेर खेचून आपल्याला सेम सिक्वेन्सने पूर्ण 6 ड्रॉप बीड वापरून एक फ्लावर तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघून स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला हे बनवायला इझी पडेल। आता आपल्याला जो आपण ड्रॉप बीड घातला होता त्याच्यातून धागा खेचून घ्यायचा आहे आणि ह्या साईडला तुम्ही पाहू शकता जो आपण फर्स्ट ड्रॉप बीड घातला होता तिथून मी धागा खेचून वरती घेत आहे। आणि इथं आपल्याला 3 व्हाईट बीड घालून घ्यायचे आहे आणि त्या बाजूच्या ड्रॉप बीडमधून धागा ओढून घ्यायचा आहे। आता इथं सेंटरला आपल्याला एक व्हाईट बीड घालून घ्यायचा आहे आणि त्याच्या बरोबर समोरचा जो ड्रॉप बीड असेल त्याच्यातून तो धागा खेचून घ्यायचा आहे। आता आपल्याला ह्या ड्रॉप बीडच्या वरती जे 2 मोती आहेत त्याच्यावरती आपल्याला 6 व्हाईट मोत्यांचं छोटंसं फ्लावर बनवून घ्यायचं आहे। आधीचे 2 व्हाईट बीड आहेत। आता मी इथं 4 व्हाईट बीड घेतलेले आहेत आणि त्या 2 बीड्स पकडून आपल्याला 6 मोत्यांचं एक फ्लावर तयार करून घ्यायचं आहे। आता त्याच्या बाजूच्या एकाच मोत्यातून मी धागा काढलेला आहे आणि ह्या आधीच्या फ्लावरमधला एक मोती आणि आत्ता मी 4 घेतलेले 4 मोती ते पकडून आपल्याला 6 मोत्यांचं एक फ्लावर तयार करून घ्यायचं आहे। आता जी पुढची स्टेप आहे तिथं आपल्याला फक्त 3च मोती लागतील कारण तिथं ऑलरेडी 3 मोती आहेत। तर अशा प्रकारे पूर्ण जो सर्कल आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे। इथं आपल्याला पुढं कंटिन्यू 3 आणि 4 या सिक्वेन्समध्ये मोती लागणार आहेत। इथं पाहू शकता इथं ऑलरेडी 2 मोती आहेत। आता आपल्याला तिथं 4 मोती घ्यायचे आहे आणि पुढील जे फ्लावर आहे ते बनवून घ्यायचं आहे। तर या व्हिडिओमध्ये हे फ्लावर कसं तयार करायचं ते आपण पाहणार आहोत। नेक्स्ट व्हिडिओमध्ये
आपण बॅग कशी बनवायची ते पाहणार आहोत. आणि इथं पाहू शकता 3 आणि 4 ह्या सिक्वेन्सनी मी ते फ्लावर बनवून घेत आहे आणि पूर्ण सर्कल बनवून घेत आहे. इथं आपल्याला टोटल 26 फ्लावर लागणार आहेत एक बॅग बनवायला. आणि ही बॅग कशी जोडायची ती मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही मला विचारता की सुई कोणती वापरता. जर जी आपण नॉर्मल हात शिलायला सुई वापरतो त्याचंच एक पॅकेट मी घेऊन येते आणि तीच सुई मी वापरते. आणि वायर तरी 40 mm ची आहे ती सांगितलेली आहे. आणि मी जिथून बीड्स घेते त्याचं पण मी डिटेल्स एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता. तिथे तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल. तुम्हाला जर बीड्स मागवायचे असतील तर तिथून तुम्ही मागवू शकता. आणखी काही प्रश्न असतील तुम्हाला तर ते तुम्ही मला विचारू शकता. आता जेव्हा एंडिंगचा आपण फ्लावर बनवतो तिथं 2 वेळा धागा फिरवायचा आणि व्यवस्थितपणे 2-3 गाठ मारून घ्यायच्या आणि उरलेला जो काही धागा असेल तो कट करून घ्यायचा. आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व फ्लावर बनवून घ्यायचे आहे. ही जी बॅग आहे ती थोडी साईजला मोठी येते. आपण ह्याच्या आधी जितक्या बॅग्स बनवल्या होत्या त्या मानाने ही बॅग थोडी साईजला मोठी असणार आहे. आपल्याला टोटल 26 फ्लावर बनवून घ्यायचे आहेत. आणि इथं पाहू शकता मी एक सेट बॅगची जोडलेली आहे 10 फ्लावर्सची मिळून. तर ही कशी जोडायची हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.